नमस्ते मित्रांनो. सध्या थंडी भरपूर आहे आणि तुम्ही बघतच असाल की काही लोक व्यक्ती असे असतात की त्यांना थंडी ही अजिबातच वाजत नाही किंवा किती थंडी असली तर त्यातले सर्रास तीन चार लोक हे सर्दी, शिंका, खोकला, दमा याने हैराण होतात किंवा कोणाला ब्रॉन्कायटिसचे अटॅक येतात. पण काही लोकांचं मात्र व्याधिक्षमत्व उत्तम राहतं, त्यांना काही कोणता आजार होत नाही, थंडी बाधत नाही. हे कसं काय? असं कायम आमचे रुग्णमित्र आम्हाला विचारतात. तेव्हा नक्की याचं रहस्य खरं काय आहे? तर याचं रहस्य असं आहे की आपली संस्कृती, आपला आहार हे आपल्या ऋतूंशी निगडीत आहे. म्हणजे हेमंत, शिशिर हे थंड ऋतू आहेत आणि थंड ऋतूमध्ये कायम वात आणि कफ हे शरीरातले दोष हे कायम वाढतात. मग हे दोष जर वाढत असेल तर त्याला आपण आपल्या आहाराने आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. म्हणजेच जर या शीत ऋतूत, थंडीमध्ये जर तुम्ही काही विशिष्ट आहार जर वाढवला किंवा ठेवला तर त्याने काय होणार आहे? शरीरातली उष्णता वाढणार आहे, उष्णतेचं नियमन होणार आहे आणि मग ते झाल्या कारणाने तुम्हाला थंडीची बाधाच होणार नाही. आणि शिवाय यासोबत हा आहार विहार काही खूप मोठा कठीण आहे असं नाही, तो रोजच्या आपल्या दिनचर्येतलाच आहे. आता काही आहारीय पदार्थांचं सांगायचं झालं तर सगळे मसाल्याचे पदार्थ ते तुम्ही या ऋतूत उत्तम मात्रेत ठेवू शकता आपल्या आहारामध्ये. किंवा ज्यांना खूप स्पायसी आवडतं, ज्यांना खूप तिखट आवडतं, ते या ऋतूत मुबलक प्रमाणात या चवी सुद्धा खाऊ शकतात. मसाल्याचे पदार्थ मग ते ओवा असू दे, ते मिरे असू दे, ते दालचिनी सारखे पदार्थ असू दे, हे उष्ण पदार्थांच्या कॅटेगरीतले येणारे मसाल्याचे पदार्थ जर तुम्ही मोठ्या प्रमाणात आहारात ठेवले किंवा आहारातलं त्यांचं प्रमाण जरी या मसाल्याच्या पदार्थांचं वाढवलं तर ते उष्ण गुणाचे, त्यामुळे त्याने शारीरिक उष्णता वाढते. आणि जर शारीरिक उष्णता जर त्याने वाढली तर तुम्हाला बाहेरची थंडी तितकी जाणवणार नाही किंवा थंडी जरी वाढली तर ती तुम्हाला अजिबात बाधणार नाही. हो, पण मित्रांनो, मात्र हे तितकंच खरं आहे की तुम्ही हेही लक्षात ठेवा, या मसाल्याच्या पदार्थांचं, या उष्ण पदार्थांचं प्रमाण इतकंही फाजील आणि मोठ्या प्रमाणात वाढवू नका की त्यांनी तुम्हाला मूळव्याधीसारखे आजार होतील आणि त्याचा परत उपचार घेत बसायला लागेल. त्या प्रमाणाने उत्तम, नेहमीपेक्षा जास्ती प्रमाणात हे मसाल्याचे पदार्थ नक्की तुम्ही या थंडीच्या ऋतूमध्ये आहारात ठेवू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला व्याधिक्षमत्व वाढवणं, अग्निपचन सुधारणं, मलप्रवृत्ती उत्तम असणं किंवा सर्दी, खोकला, ताप यासारखे विकार न होणं, ॲलर्जी न होणं, यासाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. जसे मसाल्याचे पदार्थ आहेत तसेच इतर उष्ण पदार्थ कोणते? तर ते आहेत गुळासारखा पदार्थ. गुळासारख्या पदार्थांचं प्रमाण तुम्ही या थंड ऋतूमध्ये वाढवू शकता. त्यासोबत आहे बाजरी आणि मेथी सारखे पदार्थ की जे आपल्या डिंकाचा लाडू करतो आपण त्याच्यामध्ये मेथी ऍड करतो किंवा घालतो, कारण या ऋतूमध्ये त्या मेथीसारखा उष्ण पदार्थ सुद्धा आपल्याला सोसवू शकतो. म्हणून मेथीसारखे पदार्थ, गुळासारखे पदार्थ, बाजरीसारखे पदार्थ तुम्ही या थंड ऋतूमध्ये वाढवू शकता, पण ते प्रमाणानेच वाढवा. यासोबत थंडीमध्ये आपल्याला उत्तम भूक लागते. मग भूक लागते तर म्हणजेच गोड रस, मधुर चव हा पोषण करणार आहे. थंड ऋतू हा पोषण करणार आहे, पण गोड चव, मधुर रस हा पचायला जड आहे, पण थंडीमुळे भूक चांगली लागते, आपला अग्नी चांगला असतो. त्यामुळे गोड पदार्थांचं पण प्रमाण तुम्ही उत्तम पद्धतीने या ऋतूमध्ये ठेवू शकता आणि तो पचतो सुद्धा आणि त्याने शरीराचं उत्तम पोषण होतं. म्हणून नेहमीच गोड पदार्थ, साखर याची भीती घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुम्ही माती खा हो, पण ती चांगली पचली पाहिजे. ती चांगली पचण्यासाठी तुमची पचन क्षमता चांगली हवी आणि तुम्ही भरपूर व्यायाम करायला हवा. म्हणजे माती खाल्ली तरी पचेल, मग गोडाची कशाला भीती बाळगायची? म्हणून घरी बनवलेले लाडवासारखे पदार्थ, घरी बनवलेले खिरीसारखे पदार्थ, घरी बनवलेला शिऱ्यासारखा पदार्थ ज्याच्यामध्ये उत्तम तूप घातलंय, साखर घातली, ते तुम्ही दिवसातनं एकदा किंवा आठवड्यातनं 2-3 वेळा दिवसाचं हे गोड पदार्थ या थंड ऋतूत खायलाच हवे. थंड ऋतूमध्ये थंडी येते आणि थंडी बरोबर वात वाढतो आणि त्याच्या सोबत येतो तो कोरडेपणा, रुक्षता. तुमच्या केसातला कोंडा वाढणार आहे, तुमच्या केसांची त्वचा रुक्ष होणार आहे, तुमच्या सार्वदेहिक त्वचेमध्ये पण रुक्षपणा येणार आहे. मग या रुक्षपणाचं करायचं काय? तर जसं आपण वर्ण मॉइश्चरायझर वापरतो तर केमिकल असणाऱ्या मॉइश्चरायझरला दह्यासारखा, पंचामृतासारखा पर्याय उत्तम आहे. दूध आणि केशराचा उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही मॉइश्चरायझर ऐवजी दूध सगळ्या शरीराला लावू शकता.
दूध उकळताना त्याच्यामध्ये सोन्याचा दागिना का केशर घालून ते हळद टाकून ते सिद्ध करू शकता. असं दूध तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून वापरा. असं दही आणि डाळीचं पीठ अंगाला लावून मॉइश्चरायझर म्हणून वापरा. किंवा दूध, लोणी, मध, तूप, साय, दही यासारखे पदार्थ एकत्र करून पंचामृत तुम्ही सगळ्या अंगाला लावा. ते नॅचरल उत्तम मॉइश्चरायझर आहे. असं मॉइश्चरायझर तुम्ही उत्तम त्वचेला आंघोळीच्या वेळेस लावा आणि तुमच्या त्वचेची रुक्षता सहज घालवा. यासोबत अभ्यंतरता खाण्यामध्ये जसं गोडाची भीती आहे तसं तेलाची तुपाची हल्ली सगळ्यांना भीती आहे. पण ही जर रुक्षता कमी करायची असेल, आपल्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा जर स्निग्धता वाढवायची असेल, तर तीळ आणि गुळ म्हणून आपल्याकडे संक्रांतीला संस्कृती, ऋतू आणि आपलं आरोग्य याशी निगडीत ह्या सगळे पदार्थ असल्याने तिळगुळाचे आपण पदार्थ या ऋतूमध्ये खाऊ शकतो. तसंच तेलाची तुपाची भीती बाळगू नका. कोल्ड प्रेस ऑइल, नैसर्गिक स्रोतापासून आलेली जी तेलं आहेत, जी फ्रेश आहेत, ताजी आहेत, गाईचं तुपासारखे पदार्थ आहेत, तर ते या ऋतूमध्ये आपण खाल्लंच पाहिजे. जेणेकरून असे आहार्य पदार्थ जर आपल्या खाण्यात आले तर त्याने शरीराचं उत्तम पोषण होईल, शरीराचं उत्तम व्याधिक्षमत्व वाढेल आणि यासोबत शरीरामध्ये असणारी जी रुक्षता आहे, त्वचेची रुक्षता आहे, मनाची रुक्षता आहे, बुद्धीची रुक्षता आहे, नातेसंबंधांमधली आलेली हल्लीची रुक्षता आहे, हवेमध्ये खूप पोल्युशन आहे, धूळ आहे, त्याच्यामुळे रुक्षता वाढते. ही रुक्षता कमी करायची असेल तर तुपासारखे, नैसर्गिक स्रोतापासून आलेले प्रमाणात तेलासारखे पदार्थ जे स्निग्ध आहेत ते आहारात या ऋतूत ठेवायलाच हवंय. म्हणजे मग त्याने जर स्निग्धता वाढली तर त्याने आपल्या वाताचं अनुलोमन चांगलं होतं, मलांचं, मूत्रांचं अनुलोमन चांगलं होतं आणि शरीराची शुद्धी होते, शरीराचं व्याधिक्षमत्व होतं. बघा तुम्हाला पटतंय का? आणि हो, नक्की तुम्हाला जर हे आरोग्य वाढवायचं असेल, व्याधिक्षमत्व वाढवायचं असेल, तर या थंडीमध्ये, थंड ऋतूमध्ये थंडीपासून बचावही करायचा असेल आणि त्या थंडीला भेदायचं असेल तर नक्की या तऱ्हेचा आहार तुम्ही पाळायला हवा. आणि शिवाय मग यासोबत तेल लावणं, वाफ घेणं, मसाज किंवा स्टीम किंवा स्नेहन आणि स्वेदन हे जर तुम्ही शास्त्रोक्त प्रकृतीचं निदान करून जर यासोबत केलं तर दुधात साखर आणि शिवाय साखरेत केशर सुद्धा, तर या पद्धतीने तुम्ही हे पंचकर्मही केलं तर मला नाही वाटत की तुम्ही आजारी पडू शकाल किंवा ताप, सर्दी, खोकला, ॲलर्जी, ब्रॉन्गायटिस यासारख्या तक्रारी तुमच्या जवळपासही फिरकेल. तर मग नक्की या पद्धतीने थंडीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या आरोग्यासाठी खूप शुभेच्छा.